नमस्कार मंडळी, कसं आहे? तुम्ही विचार करत असाल मी कुठल्या लाईनमध्ये आलो. मी आहे एक फुल टाईम सिनेमॅटोग्राफर आणि मला ट्रॅव्हलिंग आवडते. पण आता 2026 चालू झालं आहे आणि मी स्वतःला एक प्रॉमिस केलं आहे की मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येईन आणि काहीतरी नवीन ट्राय करेन. तर चालू करत आहे, हा माझा पहिला ब्लॉग आहे हा. आणि मी चाललो आहे फिरायला. चाललो आहे मी सज्जनगडला माझ्या फॅमिलीसोबत आणि तिकडून दगडूशेठला. तर पहिला ब्लॉग आहे आणि गणपती बाप्पाचे दर्शन नाही झाले तर कसं चालणार. तर दगडूशेठला जाणार आहे, गणपती बाप्पाचं दर्शन करणार आहे आणि हा पहिला ब्लॉग स्टार्ट करणार आहे मी आता. ऑल सेट ऑल सेट. हा छान आहे म्हणजे हा दे मला. हा कसा वाटतंय? भारी मस्त ना. मोठा आहे तुझ्याशी बघता. भरपूर मोठा. निघालो आता, गाडी आली आता. बसून भेटतो. गाडी आली आहे, इनोवा आहे इनोवा. मी पुढे बसतोय भाई, मला नाही जमत मागे. पुढे बसायचा आणि रोड बघायचे भाई आपले. त्यांना सर्वांना बघू दे, बसू दे मागे. सर्व रेडी आहेत, चला. लाईट लाईट पाहिजे, लाईट पाहिजे. हा लाईट लाईट आली, लाईट. ब्लॉगर लाईट तर पाहिजे मग. अजून बसलं नाही पण ही लाईट चालू नाही वाटत. ही लाईट चालू नाही आता, थांबा. जोरात बोला ना, गणपती बाप्पा. हो रे, हे काय बोलत आहे? गणपती बाप्पा. हो रे. अरे पण बोलतच नाही तुम्ही. आज नंतर बोलता. सर्व कॅमेरा शाळेत, सर्व कॅमेरा शाळेत. फूडकोर्टला थांबलोय आता. काही जाम थंडी आहे, जाम थंडी, बेकार थंडी आहे. चहा पितो थोडासा आता. कॉफी घेतली आहे, निघतोय आता इकडून. बेकार थंडी आहे भाई, बेकार थंडी. अजून इथून 3 तास आहे सज्जनगड. निघतोय ना आम्ही इकडून. पोचलो आता आम्ही. काही 11 डिग्री, 11 डिग्री. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. इथे सनराईज होतोय, मला दिसतंय की नाही माहिती नाही. इथे विंडमिल्स आहेत. गडाच्या पायथ्याशी मी आता. गड असा छोटाच आहे, दिसत असेल इकडेच आहे. चढायला स्टार्ट केलं आता. जास्त मोठा तर नाही, छोटासाच आहे. माहिती नाही इथे अर्धा तास बोलतात लागतं चालत जाताना. बघूया आता. बाकी दोघं इकडे आहेत, बाकीचे मागे चालत येत आहेत. चालशील का? चालेल मग काय. आता वाजून लागतंय. नाही अजून वरती आहे. आता चालू केलंय आपण. मध्ये मध्ये सपाट जागा आहे ना. मोठ इथे ना 5-5, 6-6 पायऱ्यानंतर असे हनुमान च्या मूर्त्या आहेत. हे बघा, इथे एक आहे,
इथे पण एक आहे, का तिकडे पण एक आहे. घरचे तर दमले आत्तापासून, चालू पण नाही गेला, आम्ही मागे राहिले. हे दोघं इथे फोटो काढतात. फोटो सेशन चालू झाले आताच. काही व्ह्यू आहे ना, व्ह्यू बघा, क्रेझी. चला पुढे जाऊया. इथं खूप टाइमपास केला आम्ही फोटो काढायला. आम्ही ऑलमोस्ट मला वाटतं असं आलोय. बहुतेक इकडेच गेट असेल, मे बी, बघावं लागेल. आलो आम्ही महादरवाजाकडे, बघू शकता. छोटंसं आहे गड, आम्ही लगेच आलो वरती. म्हणजे वाटत नाही मला आम्ही जास्त चढलो पण. हे सर्व थांबलेले आमच्यासाठी, आम्ही फोटो काढत होतो. चाललो होतो आतमध्ये आम्ही. माहिती आहे गडाची, पॉज करून वाचू शकता तुम्ही. पूर्वीसारखं म्हणजे जेव्हा की पितळच्या भांड्यात त्या मला लागले त्या पितळची भांडी उघडून घातली, स्टीलच्या आणि पत्रावळी. चला लवकर आला म्हणून खाली आहे की कोण नाही आहे, म्हणजे जास्त लोक आलेत नाही आज. शनिवार आहे तरी लोक नाही. इकडे एक तलाव सारखा आहे छोटासा. पुढे जाऊ दे. त्या साईडला जाऊ नंतर आपण वरती जाऊन येऊया. फ्रेश झालो होतो आम्ही, म्हणजे फ्रेश होऊन टाईम झाला. आम्हाला आरती भेटली सकाळची आणि दर्शन झाले. आता जरा फिरतो आम्ही इकडे आणि मग निघू इकडून लवकर. तर जास्त मोठा नाही आहे फिरायला, आहे छोटासाच आहे. तर थोडं फिरू आणि आता निघू आम्ही. मंदिर दाखवतो तुम्हाला. हा मंदिर आहे. आतमध्ये फोटो काढायला सत्ता मनाई आहे, खूप जास्त स्ट्रिक्ट आहे. आम्ही आतमध्ये गेलेलो, सॉक्स पण काढायला गेले आम्हाला. खूप जास्त स्ट्रिक्ट आहे. इथे हनुमानचं मंदिर आहे, तिकडे चाललो आता आम्ही. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. व्ह्यू पागल आला व्ह्यू, पण पागल. हा बघा किती दिसते तुम्हाला माहिती नाही, पण प्रत्यक्ष बघण्यात खूप सुंदर आहे, खूप जास्त सुंदर आहे. तुम्हाला ड्रोन शॉट पण दाखवतो थोड्या टायमात. ड्रोन उडवेन. काहीतरीच भारी आहे. धरण आहे कुठला तरी, नाव आम्ही विचारलं तर मला नाव आठवत नाही. मी
विचारून सांगतो नंतर परत. आता निघालो आम्ही इथून सज्जनगडावरून. झालं दर्शन वगैरे. आता इकडून जाणार आम्ही दगडूशेठला. इकडून दगडूशेठ 2-3 तास लांब आहे. अजून आम्ही नाश्ता नाही केला, तर पहिले जाऊन नाश्ता करू. बघूया. इकडे ही सुविधा पण आहे, म्हणजे ज्यांना चढायला नाही जमत, जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा पण आहे. तर ज्यांना म्हणजे चढायचा त्रास वगैरे होतं ते पण येऊ शकतात. ही सुविधा आहे अवेलेबल त्यांच्यासाठी. 2 जण असे घेऊन जातात खांद्यावर उचलून. नाही जास्त मोठा नाही आहे घर, तर सगळं हे नाही प्रॉब्लेम नाही आहे. छोटंसंच आहे एकदम. जास्त पायऱ्या, किती पायऱ्या असतील? 100-100 पायऱ्या पण नसतील. आणि असं रस्त्यासारखं लांब लांब पायऱ्या, तर असं वाटत पण नाही की आपण पायऱ्या चढतोय. एकदम छोटासा गड आहे. हां, आणि मध्ये मध्ये चायला असे पॅचेस आहेत, तर डायरेक्ट सिड्या नाही आहेत. पुण्याला पोचलो, पण 1 तास लागले वाटतं पार्किंग शोधायला. ती पण भेटली नाही अजून. अशीच गाडी सोडून आलोय. गाड्या बघा भाई, गाड्या बघा. हे बघा, विषय काय काही कळतच नाही. एवढी गाडी कुठे असते का? पुण्याची ट्राफिक बघा, पुण्याची ट्राफिक. नुसत्या गाड्या आहे, नुसत्या गाड्या. फायनली भाई पार्किंग भेटली. फायनली चाललो आता आम्ही दगडूशेठला. होपसो दर्शन लवकर होतील. मला वाटत नाही गर्दी तर असेल बेकार, कारण खूप त्या साईडला खूप जास्त ट्रॅफिक आहे. तर बघूया कधी होतं दर्शन. डायरेक्ट भेटतो तुम्हाला तिकडे. हॅलो फायनली बघूया आता किती टाईम लागते जायला मंदिर. लाईन तर दिसतंय भाई, लाईन तर दिसतंय. तर बघूया किती टाईम लागते ते बघूया. 100 रुपये काल दर्शन. प्रत्येक एक जणाचे 100 रुपये भाई, एक जणांचे 100 रुपये. पण काय संपतच नाही. किंवा एंड लाईन इथे आहे आणि आम्ही आलोय कुठून चालत, तसंच पुन्हा रिटर्न. चला लाईन चला. बेकार लाईन बघा भाई, लाईन बघा. पण फटाफट आलो आम्ही, जास्त लाईन नाही लागला. लाईन खूप आहे. आलो आता दादा. दर्शन झालेलं आहे. गर्दी होती पण झाला पटकन दर्शन. जास्त टाईम नाही लागला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.